मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? अच्छा अरे मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? बोल मैं हल्की बजाऊं क्या? तुझसे मिलने आ जाऊं क्या? बोल मैं हल्की बजाऊं क्या? आणि याच्यावरती गाणं मानवणं लक्षसुद्धा गाणं काय म्हणते? अरे एका बुट्टीने जवानी आली, जवानी फुटली. अरे एका बुट्टीने जवानी आली. अरे फजिती तुम्ही पहा, अजी पहा, अजी पहा. नवल घडलं मग. हा मग काय झालं? काय झालं सांग. तिनं बुट्टा केला स्वाहा. मारलं बुट्टीनं बुट्ट्याले. ओम भट स्वाहा. तिनं बुट्टा केला स्वाहा. अरे मग काय केलं? काय केलं? पण धगडे केले 10. तिनं बुट्टा केला स्वाहा, पण धगडे केले 10. एका बुट्टीने जवानी आली, फजिती तुम्ही पहा. अरे एका बुट्टीने जवानी आली, फजिती तुम्ही पहा, 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 पहा. काय गेलं नो. तिनं बुट्टा केला स्वाहा, तिनं बुट्टा केला स्वाहा. पण धगडे केले 10. तिनं बुट्टा केला स्वाहा, पण धगडे केले 10. आता बुट्ट्यासोबत लागलं कोणाचं लग्न? कोणाचा? बुट्टीचं लग्न लागलं 10 नवऱ्यासोबत. दादा बुट्टीचं. एकटी बुट्टी हा. आणि नवरे पडले 10. एवढी कॅपॅसिटी आहे का तिच्या मध्ये? कॅपॅसिटी म्हणजे आजकाल काही सांगता येत नाही. पावरच काढला. काळ मोठा बेकार आहे. आणि राजनसजी शाहीर म्हणते ते लग्न करायचं आहे म्हणते समोर. मायवर. त्या बहिणीकडे पोट्या भेटून राहिल्या हे कोणाला सांगू? हो ना. पुराणे लोक सांगत होते का लग्न आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आणि आजकालच्या पोट्याले पोट्टी नाही भेटत हेच मोठी कहाणी आहे. बरोबर आहे. पोरीच्या घरी बसल्यावर हा. तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं? आणि त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाला प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं? त्याच बैठकीमध्ये पोरीच्या बापाला प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं? जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आणि आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या गावच्या पोट्टेले कडावर पाडले. खेड्यातली पोरगी सिटी मध्ये मागायची, पण सिटीतली पोरगी खेडेगावात नाही द्यायची. तुम्ही जामसावडीचे मागा होजी जामसावडीच्या एखादा नवर देऊन यावर नागपूरची पोरगी आणून दाखवा मला. हा तर करून आणले असं ऑनलाईन नाही आणून दाखवा ना असं. मग पा कसे माग कचकच लावते तुमची ज्योत. च्या बहीण त्याला बाथरूम मोठं पाहिजे, त्याला किचन मोठं पाहिजे, बेडरूम सेपरेट पाहिजे. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या गावच्या पोट्याला पडले. शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्या, शेतीचं महत्व या जगाले कळवा. नाही तर लवकर एक अभियान चालू होईल. कोणतं? याची पळवा नाही तर मग त्याची पळवा. आमच्या पोरीला शेती पाहिजे, शेतीवाला नवरा पाहिजे, पण आमची पोरगी शेतीत जाणार नाही. काही शेती तुला मातीचे ठेकलं खाले पाहिजेत कारतोंडे का लग्न जोडा राजनसाची शाहीर. मी तर शाहीरावर शायराला अशी पुट्टी नाही भेटत. पा का म्हणणं आहे तुमच्यावाला याच्यावर? हा पण इकडं एका बुट्टीला जवानी आली, फजिती तुम्ही पहा. तिनं बुट्टा केला, सहान झगडे केले 10. आता गोष्ट आली कायची? जेवणाची. आता जेवणाची गोष्ट आली बघा काय परिस्थिती होती.
अरे जेवण कराले जेव्हा बुड्डी बसली, अरे जेवण कराले जेव्हा बुड्डी बसली, अरे 10 नवऱ्याने ती चहा, अरे स्वयंपाकाले कंबर कसली, अरे मी एकटी बसून खातो बुड्डी, अरे मी एकटी बसून खातो, तुम्ही तसेच उभे राहा, अजी राहा, अजी राहा. हे 3 बुड्डा केला स्वाहा, 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. आता जेवण झालं बांधवानो. हो ना, आता गोष्ट आली झोपाची. 10 नवरे तिचे आराम करायचे. आणि बुड्डी पल्ली एकटी. आता पहा कसा खलबला मस्त, जरा लक्ष असू द्या. मग फडफडा. अरे झोपायच्या वेळेस ते बुड्डी घरात, अरे झोपायच्या वेळेस ते बुड्डी घरात, अरे 10 नवरे तिचे अजी वाट पाहे दारात, दारात. अरे एकामेकाले मारू लागले, अरे एकामेकाले मारू लागले, मोने पहिला नंबर महा, अजी महा, अजी महा. आपसात वाद झाला त्याचा. तो म्हणे मी पहिला, हो ना, तो म्हणे मी पहिला, तो म्हणे मी पहिला. सांगा ना आता कोण सांगा? राजहंसाची शाही सांगतील, सांगते ना. त्या लोकांना सांगतील कोणती बुड्डी होईल, कोणती तिचे 10 नवरे होईल. हो ना, तू आपला तोंड खड बाबा, त्या घरची बुड्डी तशी नाही. इमानदार आहे. वो ईमानदार है, तेरा साथ मरते दम तक छोडेंगे नहीं वो. दावा करता मग. हा. आणि म्हणून अरे एकामेकाले मारू लागले, अरे एकामेकाले मारू लागले, अरे मला पहिला नंबर महा, अजी महा, अजी महा. अरे 3 बुड्डा केला स्वाहा, 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. एका बुड्डीने जवानी आली फजिती तुम्ही पहा, अरे एका बुड्डीने जवानी आली फजिती तुम्ही पहा, 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 पहा. 3 बुड्डा केला स्वाहा, 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. शेवटचे 2 कडवे राहिलेले आहे. आता बुड्डी निघली चॅप्टर. दिवसा माग दिवस गेले आणि 7 मधून तिनं 3 जवळ केले, म्हणजे 10 मधून 7 जवळ केले आणि 3 बुड्डी चिल्ली. तर बघा काय झालं. अरे दिवसा मागे ते दिवस गेले, अरे दिवसा मागे ते दिवस गेले, अरे 7 मधून 3, अरे 10 मधून 3, अरे 3 जवळ केले. अरे 7 जणावर बुड्डी चिल्ली, अरे 7 जणावर बुड्डी चिल्ली, मने इथून निघून जा, अजी जहा, अजी जहा. अरे 3 बुड्डा केला स्वाहा, 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. आणि म्हणून गुरुवरे ब्रह्माजी नवरे काय म्हणतात. आध्यात्मिक गाणं आहे मान्यवरती, तुम्हाला याचा उघाडा करायचा आहे. आणि मग सांगा सामना बड़ा तगड़ा है और कौन किसका मतलब झगड़ा है. राजहंस मेरा नाम नाही म्हणते. बाप रे बाप, नाव नाही तर काय. नव्या युगाचा नवीन पर्व आहे. इथे साक्षीला लोक सर्व आहे. तुम्हाला तुमच्या नावावर तर मले माझ्या बापावर गर्व आहे. मान्यवरजी. आणि म्हणून शेवटचा कडे काय म्हणणार.
अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव पडला अरे शाहीर सूरज म्हणे अरे बुद्धीचा अर्थ आम्हाले नाही कळला सांगन कोण हो राजन शेर सांगा. मी राजन सजीले हेच विचारतो थोडं पटून सांगते कहा अजी कहा तिनं बुड्डा केला स्वाहा तिनं बुड्डा केला स्वाहा पण झगडे केले 10 तिनं बुड्डा केला स्वाहा पण झगडे केले